निघते हा कुठे सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागचा व्हिडिओ पाहिला की नाही, त्याचाच टू बी कंटिन्यू आहे यो. लागला डाग. आज अहोंचा गुण माझ्यात आलाय की काय, चित्ता प्रिंट फुल ढगला पगला, पण भारी वाटतं. अख्खेकडच्या नुसती हवा. तशी तर मोठी बॅग कालच पार्सल केली. राहिलेलं लटरफटर सामान. सध्या हे फेस वॉश वापरते. सनस्क्रीन पण त्यांचंच आहे. हेअर क्रीम, रेझर, अशा बेसिक गोष्टी आणि हा माझा मेकअप. पूर्ण पाऊच मध्ये अहोंची अशी फक्त एकच वस्तू आहे, विको. ह्यात रबर्स वगैरे, हे सर्व इयरिंग्स सगळं असं पाऊच मध्ये सेपरेट ठेवलंय, म्हणजे वेळेवर फजेती नको व्हायला. आता मेन टॉपिक वर येऊ. चालला उकोडो पण मागच्या महिन्याभराच्या प्लॅनिंग नंतर फायनली आज आम्ही निघतोय. दोघच नाही हा, मोठा ग्रुप आहे. त्यात पण मजेशीर गोष्ट म्हणजे रोड ट्रिप असणार आहे. घुमी घुमी सगळा घर मस्त आवरला. ओ झाडं राहिलीच. 10 वेळेस चेक केला. आठवला तरी ते आठवणार नाही. ज्या घराचा लॉक लावला का मग आठवतं. ओ या तर राहिला. माझा तर अतिच आहे. गाडीत बसली आणि तेव्हा लक्षात आलं, ओ हे तर राहिलंच. आता राहिलं ते राहिलं. आता तुम्ही सांगाल रोड ट्रिप सांगून ना ट्रेनने कुठे चालले ही. अरे उद्यापासून रोड ट्रिप, आज ट्रेनचाच प्रवास आहे. अहो पण आला. एवढी तारीफ केले ना ह्याने ह्या वडापावची, बापरे. पळसाचे पानात भारी ना. हवा तर जाम केलेली अहोंनी, पण आपले बाबूचे वडापाव समोर सगळा फिका. आम्ही जरा झोपताव तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये गेस करा नक्की चाललोय तरी कुठे. आजसाठी एवढंच. आपण भेटू लवकरच. बाय.